बा किती उगलं. 1 2 3 4 5 झाडं उगली तर कापसाची. हे बा आपल्याला सांगितली छनी एक मोटरीचं नट निघाला म्हणून तोडायची. नट वाटतंय. चला आपण आता चाललो छनी घेऊन. बा आता गाडी मोटर बांधायचं चाललेलं आहे. इथं धुवून. मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. हे बा आपली ती मोटर जळलेली आहे, मग ती चालू नाही केलेली. बा तुम्हाला दाखवतो मी दुसरी मोटर योगी. इथं आपली होकी बा जळलेली म्हणून ही चालू केलेली दुसरी. आणि बापाने आपलं इथंच चालू आहे. तिथे बा ही बंद ही काय चालू आहे ना, पाणी आहे ना म्हणून दुसरी ती पेटीवाली मोटर चालू केलेली आहे. बाकी बघा एवढं आपले खालचे एक पूर्ण आवटं आणि 2 आवट्या अर्धाली भिजून झालेत. आणि मधलं आवटं पूर्ण व्हायला 2 वाफे राहिलेत भिजायचे. आलो मी दाऱ्यावर. आत्तापर्यंत पप्पा होते, मी पाणी मारित होतो घराला तिकडं. बगळे डबल आले खिडकं खायला. हे तुम्हाला दाखवू का कुठे पोपटचं झाड आहे. पोपटारा तिथे इथं तार दिसन वाळलेलं फांद्या. तिथं पोपटचं झाड आहे. ती 4 बी पिल्लं इथं बघा. बारीक बारीक पिल्लं होती तिथं. तेच मोठं झालेले आहेत. आधी या कांद्यात जागेवर कापूस होता, मग कांद्यात डबल कापूस उगला. किती उगलं. 1 2 3 4 5 झाडं उगली तर कापसाची. इथं बी काही उगले काही पाळल्याला खाली. इथं बी लय उगलेत कापसाची झाडे. तिथं बुचकेच उगलेत. हो इथं इकडं बी कापूसच उगलाय. बघा काळा पक्षी. आमच्याकडे याला काळुशा म्हणते. तर तुमच्याकडं काय म्हणते तर सांगा. हे देतो कांदे पाणी देत आणि किडकवर आले का खायला बसलेला. त्याला तिथून दिसलं किडूक देऊन वाफ्यातून उडी मारून खाऊन तिथं बसतोय जाऊन. आला किरकोडे खायला. डबल जाऊन बसला झाडावर. बघितलं का उठतोय. हे वाफ्यात येतोय किरकोडे खायला. डबल किरकोडे उचलितोय, त्या झाडावर जाऊन बसतोय. हे फिटर आले तर आपल्या मोटर नीट करायला. चाललेत तिकडे. तिथं मोटर आहे आपली. इथं बहुत आता काय म्हणतात ते. हे जसं पाणी चलन मोर तसं देव काळूशा मोर येऊन गेला घेऊन. खाल्लं किडूक. तसं जसं वाप्यात पाणी मोर चलन तसं ते मोर येतोय. तो कसा उड्या मारतोय खाली जातोय वर. आपला इथं त्याच्या खालीचा आंबा आहे. हे किकारचं आपलं भिजून झालं. आता इकडं फोल्डर इकडं मम्मी गेली दारे आपण जाऊत होतं मोटर. इकडं फिटर आलेले तर फिटर जिथं मोटर आहे वर काढली तिथं गेलेले आहेत. हे आपल्याला सांगितली छनी एक मोटरीचा नट निघाला म्हणून तोडायची. नट वाटतंय. चला आपण आता चाललो छनी घेऊन.
हे बा आपण आता छनी दिली बा ते नट काढीत येतं बा मधला ते गोल मोठा हातोड्याने ठोकून त्यांची छनी विसरली होती म्हणून आपण ही छनी दिलेली आहे. बा निघला नट तेव्हा आता नट तर निघला बा आता मोटरला ठोकी देत तिथून पलीकडे बाजूला काढायला सगळे आपले नट खोललेले होते. बा छनी आणायच्या आधी बा गोल गोल मोटर बेंगली काढण्याच्या आट्या आणि लगेच मोटर आता उपसून घेते पलीकडं ठोकी तिथं मोटर बघा बा काढली मोटर उपसून बा अर्धी झाली मोटर. बा आता ही बाजूला ठेवते तर आणि आता ती पलीकडची बा त्याच्यातलं काढीते ती पलीकडची जाळलेली ही बाजूला ठेवते. बा आता काढली बाजूला बा 2 तुकड्यात आहे बा त्या मोठ्यातून नाजूक एकदा एक बाजूला काढले बा कडीचं काय ते काय माहीत मलाच नाही माहीत बा त्याच्यातून वायर उपसून काढते बाजूला वायर बी घेऊन जातील बा आता ती पलीकडची जेवढी मोटर बाजूला काढली तेवढी घेऊन जातील बा वायर काढतात त्याच्यातून वायर बा काढला आता सगळं उपसून वायर बा बाजूला ठेवले ती कडीचं काय बा प्लॅस्टिक सारखं काहीतरी काढलं उपसून बा प्लॅस्टिकचं ते मोटरच्या आतून बा आता एवढी राहिलेली मोटर घेऊन जाते ना आता फिटर बघा आता आपली हरली पिन इथं बा मोटर नेली खोलून जाळलेली बा आता छनी घेऊन चाललोय मी निघत नव्हता आतला नट म्हणून ते बा छनी हाणलाय इथं हरली पिन तसली बारीक असती म्हणतात बा आता मोटर चालली बा मोटर गेली मोर घेऊन बघा आता तिकडं बा आता फिटर घेऊन जाणार नीट करायला मोटर बा मोटर गेली तिकडं मोर घेऊन की फिटर आणि आपण चालवत आता छनी घेऊन बा आता गाडी मोटर बांधायचं चाललेलं आहे इथं धुवून बा एवढं झाले 2 2.5 सारे तिकून येऊस तर बा मोटर जळलेली फिटर घेऊन गेले तर बघू नीट करून आणते उद्या मग फिट करायची तर आपण बा दुसरी मोटर चालू केलेली आहे बा 3000 रुपये घेतले तर फिट करायला जाळलेली नीट करायला मोटर फिटरने बा इथे येऊन घेऊन जाते बा इथे फिटर हे बा आपलं सगळं भिजून झालंय आणि लाईट बी गेलेली बा टायमा सगळं भिजून झालं आणि लाईट बी गेली बा पाणी बी संपलं आणि वाफा बी भरला. असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. बाय.